आतून बंद दरवाजा पोलिसांनी तोडला आणि आत जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वच हादरले. पती-पत्नीच्या वादातून 22 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. रांजणगाव शेणपुंजी परिसरात ही घटना घडली असून पवन ज्ञानेश्वर भुते, वय 22 वर्ष, राहणार ओम साईनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पवनचे लग्न झाले होते. मात्र घरगुती वादातून मानसिक तणाव वाढत गेल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेच्या वेळी शेजारी राहणाऱ्या भावाने खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर तात्काळ वाळूज MIDC पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस अंमलदार सुहास मुंडे आणि मनोज बनसोडे यांनी धाव घेऊन आतून बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास वाळूज MIDC पोलीस करत आहेत. अशाच ताज्या अपडेटसाठी न्यूज मराठवाडा पेजला फॉलो करा. वरती आहे ना नीचे